छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं 80-20 स्वराज्य सिस्टीम ह्याबद्दल आपण बोलणार आहेत. तर 80-20 प्रिन्सिपल जो आहे, तो बेसिकली आपण 80% काम करतो. त्यामध्ये आपण आपली एनर्जी, एफर्ट हे आपण स्पेंड करतो. पण आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय, की 20% आपण फक्त एफर्ट्स करणार आणि त्याचं 80% आपल्याला आउटपुट मिळणार आहे. मग ह्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक एक्झाम्पल बघणार आहेत. त्यांची जीवनशैली बघणार आहेत. ज्या जीवनशैलींवरून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करता येतात का? आणि आपल्याला जर शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करता आले, तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट ह्या जगामध्ये नसेल. तर शिवाजी महाराजांचं एक्झाम्पल का बरं घेतलं आजच्या व्हिडिओसाठी, ते मी थोडक्यात सांगतो. तर शिवाजी महाराजांचं जेव्हा बालपण होतं, जेव्हा ते यंग होते, त्यानंतर वॉरियर्स आणि किंग जेव्हा ते राजा झाले, तर त्यांच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्यांनी 80 आणि 20 हे पॅटर्न फॉलो केले आहे. तर आपण पण आपल्या जीवनामध्ये त्यांचं पॅटर्न जे आहे ते कॉपी करू शकतो. त्यांचे विचार आपण आत्मसात करू शकतो. तर शिवाजी महाराज हे एक परफेक्ट एक्झाम्पल आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. कारण त्यांचं सिस्टम आणि डिसिप्लिन जे आहे, जे त्यांचं ध्येय असतं, त्या ध्येयाला त्यांनी बरोबर त्या पद्धतीनं प्लॅन करून पुढे गेलेले आहेत. आणि स्वतःचं जे स्वराज्य स्थापन केलंय शिवाजी महाराजांनी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याचं एक रिअल एक्झाम्पल सगळ्यांना माहीत असलेलं, की गनिमी कावा. तर गनिमी कावामध्ये 80 आणि 20 जे आपण मगाशी पॅटर्न डिस्कस केलं, त्या पॅटर्नमध्ये 80% तुमच्या समोर लोकं आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यावर वार करायचा, हल्ला करायचा आहे आणि तुमच्याकडे फक्त 20% मनुष्यबळ आहे. तर गनिमी कावामधून त्या 20% मनुष्यबळाला यूज करून 80% लोकांना वार देण्याचं काम जे आहे ते शिवाजी महाराजांनी केलंय. तसं आपल्या जीवनामध्ये भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. तसं आपल्या जीवनामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेममधलं फक्त 20% तुम्हाला जर एखादं सोल्युशन सापडलं, तर त्या 20% सोल्युशनवरून तुमचं 80% जीवन जे आहे ते सक्सेस होईल. ते कसं होतं? राइट साइडला एक गनिमी कावाच्या राइट साइडला एक इमेज तुम्हाला दिसते, ज्यामध्ये कमी नंबर ऑफ कॉइन्स दिसतात आणि पर्सेंटेज ऑफ रिझल्ट जे आहे ते 80% दिसतंय तुम्हाला आणि सेम मेनी नंबर ऑफ कॉइन्स आहेत आणि त्याचं पर्सेंटेज फक्त 20% दिसतं. हा का बरं होतं? की शिवाजी महाराजांची जी विचाराची शक्ती होती, ती शक्ती जी आहे ती विचाराची शक्ती हे कधी-कधी आपल्या बयाच्या शक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. जसं आपण विचार करतो त्या पद्धतीनं आपलं ध्येय असावं आणि त्या ध्येयासाठी आपलं जे समर्पण आहे ते कायम असावं. ही शिकवण आपल्या शिवाजी महाराजांनी दिली आहे. तर पुढे आपल्याला बघायचं आहे, की त्यांनी काही किल्ले जे आहेत, ते किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड जेव्हा आपण ह्याचं नाव घेतो, तेव्हा आपली छाती जी आहे ती गर्वाने फुलती जाते. कारण त्या शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व आहे, जे आपल्याला आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, ती श्रद्धा त्या गडावर गेल्यानंतर काही एका वेगळ्या पातळीवर जाते आणि प्रत्येकाच्या मराठ्यांच्या छातीला ठोक देऊन जे सांगितलं जातं, की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जे आहे, ते फक्त आमच्या हृदयात नाही, ते फक्त आमच्या मनात आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण जगावर राज्य करेल, असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी काय केले, की 20% जे आहेत ते असे त्यांनी क्षेत्र निवडले, ज्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड असे 20% किल्ले त्यांनी जे आहे ते स्ट्रॅटेजिक फोर्ट त्यांनी डिसाईड केले आणि बाकीचं जे आहे ते ऑटोमॅटिक त्यांना मिळालं म्हणजे जे बॅटल आहे, जे युद्ध आहे त्याने ऑटोमॅटिकली जिंकत गेले. कारण त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजिक प्लॅन होता. प्रत्येक जे प्लॅन आहे ते एक स्ट्रॅटेजी प्रमाणे ते शिवाजी महाराजांनी ॲक्ट केलेलं आहे. आपण पुढे त्यांच्याबद्दल जर्नीमध्ये बघताना आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कोण नवीन युजर असतील, कोण नवीन मावळे असतील, जे शिवाजी महाराजांचे भक्त असतील, त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे जाऊयात.
की 20% जे प्लॅन आहे ते 20% प्लॅन 80% मध्ये रूपांतर करण्यासाठी जे त्यांच्याकडे सेना होती, त्यांच्यामध्ये फक्त 8 जे आहेत, ते त्यांची टीम होते. सचिव, पेशवा असे जे आता समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतायत. हे 20% डिसिजन इम्प्लिमेंट करणारी जी सेना होती, ती फक्त शिवाजी महाराजांकडे जी आहे ती 8% जे मेन टीम होती त्यांची, ते 8 जणांची होती. 20% डिसिजन ते घेणार आणि 80% त्याचं एक्झिक्युशन होतं. म्हणजे आपण कधी-कधी काय करतो, की जे डिसिजन पॉवर आहे, ते डिसिजन आपल्याला आपल्या स्वतःच्या लाईफचं घ्यायचं असतं. तसं शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस एक जे टीम लीडर आहे, जो राजा असतो, त्या राजासारखं जेव्हा आपल्याला एक विचार करायचा असतो, तो राजा हा अनेकांच्या मनामध्ये घर करून जातो. तशी शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. त्या पद्धतीने आपण जेव्हा पुढे जाणार आहोत, वेगवेगळ्या फेजेसमधले जे शिवाजी महाराजांची जर्नी आपल्याला बघायची आहे. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पॅटर्न आहे, तो त्याने 20% जे काम केलंय, 20% जे स्वतः डिसिजन घेतलेत, त्या त्या डिसिजनच्या आधारावर त्यांनी स्वतःचं राज्य उभं केलंय. तसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःचं एक अस्तित्व उभं करायचं आहे. ती प्रेरणा जी आहे ती शिवाजी महाराजांकडून आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आपण हे व्हिडिओ बघतोय. पुढे जाऊयात. तर जी पण इन्फॉर्मेशन जी माहिती आहे, ती माहिती आपल्याला आत्ताच्या जमान्यामध्ये ChatGPT, Google, Gemini वगैरे भरपूर सारे एआय टूल देतात. पण शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तचर होते. गुप्तचर आणि जे कबूतर जे एखादी माहिती इकडून-तिकडे देण्याचं काम करत होते. ती जी सेना होती ती शिवाजी महाराजांची कमी होती. म्हणजे काही ठराविक लोकांना जे विश्वासातले आहेत, त्यांना ते काम दिलं होतं. मग ती सगळी इन्फॉर्मेशन आल्यानंतर शिवाजी महाराज रात्री ते डिसिजन घ्यायचे आणि सकाळी ते इम्प्लिमेंट करायचे. म्हणजे 20% जे काम आहे ते 20% काम करायचं साठी तुमच्याकडे 10 तास असण्याची गरज नाही. 10 दिवस असण्याची गरज नाही. तुमच्या मनामध्ये एक आग पाहिजे. ती आग जी आहे ती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. ती आग जी आहे ती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या माव्यांच्या मनात भरवली होती आणि ती जी आग होती, जिंकण्याची जी जिद्द होती, ती जिद्द ही तुमच्या व्हिक्टरीला कारणीभूत असेल, ही तुमच्या यशाला कारणीभूत असेल. म्हणून लक्षात ठेवा, जे पण काम करता ते 100% करा. जी पण इच्छा तुमची आहे ती 100% सफल करा. तुमच्या लाईफमध्ये कधी काही प्रॉब्लेम होणार नाही. ही जी इंटेलिजन्स सिस्टम आहे, ती शिवाजी महाराजांकडून आपण लर्न करून घेतोय. तर आता जे पुढं आपण बघणार आहेत ते शिवाजी महाराजांची जी जर्नी आहे, ती जर्नी आपण आपल्या लाईफला थोडंफार रिलेट करणार आहेत. तर पूर्णपणे शिवाजी होणं पॉसिबल नाही. पण आपण ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रामध्ये एक जो शिवाजी महाराजांनी जसं युद्धामध्ये पारंगत केलं, त्यांनी जे राजा होते, त्यांनी जे टीम लीड केले होते, त्या पद्धतीने आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये जे काय करता येईल, ते करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघतोय. तर सुरुवात करूया शिवाजी महाराजांच्या जे लहानपणापासून ते छत्रपती होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवासाला आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा चाइल्डहूड, त्यानंतर स्टुडंट, वॉरियर, किंग आणि लीगसी असे वेगवेगळे त्यांचे स्टेजेस आहेत. त्या प्रत्येक स्टेजमध्ये त्यांचं जे व्हिजन आहे ते क्लिअर होतं. ज्या माणसाचं माइंड फोकस्ड असतं, तो कुठली पण गोष्ट करू शकतो, हे शिवाजी महाराजांकडून आपल्याला शिकता येतं. त्यांचं पॅटर्न आपण स्कूल, कॉलेजेस लाईफमध्ये आणि फॅमिलीमध्ये आफ्टर रिटायरमेंटपर्यंत मी जी जर्नी सांगणार आहे, ते जर आपण फॉलो केलं, तर जे शिवाजी महाराजांचे विचार आहेत, ते आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये येतील, अशी मी खात्री देतोय. तर त्यांच्याकडून जे आपल्याला शिकता येईल, ते आपण वन बाय वन आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहेत. हे आपले फेजेस आहेत सगळे. जेव्हा आपण लहान असतो, स्टुडंट होतो, कॉलेजला जातो, पॅरेंट होतो आणि रिटायर होतो. असे वेगवेगळे फेजेसमध्ये आपण आहेत. तसेच शिवाजी महाराज जे बाल शिवाजी होते. त्यानंतर त्यांनी ट्रेनिंग घेतलं, शस्त्र कसं चालवावं. त्याच्यानंतर हल्ली त्यांनी कॅम्पेनिंग केले. तिथून छत्रपती त्यांना पदवी मिळाली. मग ॲडमिनिस्ट्रेटरचा जो पार्ट होता, तो ॲडमिनिस्ट्रेटर झाला आणि नंतर जी लिगसी आली, त्या लिगसीमध्ये आपण जे शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात जी जागा करून दिली आहे, त्या लिगसीमुळे आपण दिलं आहे. त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटर स्किलमुळे दिलं आहे आणि त्यांना छत्रपतीची पदवी मिळाली त्याच्यामुळे आपण दिलेलं आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं जे स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसला शिवाजी महाराजांना आपण लिंक करून काही 80-20 रूल बघणार आहेत. जेणेकरून तुमचं 20% काम केल्यानंतर 80% तुम्हाला आउटपुट भेटेल आणि ते आउटपुट तुमचं हे सक्सेस होण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघतोय. अजून एकदा आठवण करून देतोय, जे आत्ता व्हिडिओ बघतायत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूयात शिवाजी महाराजांच्या लहानपणापासूनची गोष्ट. त्या शिवाजी महाराज जे होते जिजाऊकडून शिक्षण घेतलेले आहेत त्यांनी आणि आपण जेव्हा आपल्या मुलांना घडवतो, तेव्हा
आपण त्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याची आवड आहे का हे बघतो. मग हे आवड बघताना कधी-कधी आपण त्यांच्या मनावर एवढं बंबार्डिंग करतो आणि जो मोबाईलचा जो वेड आहे आजकालच्या मुलांमध्ये ते एवढं प्रचंड आहे, की लहान मुलं शांत बसण्यासाठी जे पॅरेंट्स त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतात, त्या मोबाईलने जे आहे ती वाट लागते स्टुडंटची. कारण ज्या वयामध्ये त्यांचं जे ब्रेन आहे ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असतं, ज्या वयामध्ये ते वेगवेगळे विचार करू शकतात. जसं फोकस्ड लर्निंग जे बाल शिवाजींनी केलं, जे जिजाऊने त्यांच्या ब्रेनवर जे अ, चांगले विचार जे मांडले, म्हणून ते बाल शिवाजी आता आपल्याला छत्रपती शिवाजी या नावाने ओळखले जातात. त्याच्या पाठीमागे मोठी जी जर्नी आहे, ती त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस आहे. म्हणून आपल्या मुलांना जेव्हा शाळेमध्ये प्रायमरी स्टुडंट जेव्हा असतो, तेव्हा त्याला मॉर्निंग सेक्शनमध्ये आणि इव्हनिंग सेक्शनमध्ये स्वतःला त्याला घेऊन बसा. एक त्याला स्टोरी रीड आउट करायला सांगा. मी फक्त हे 1 टू 5th स्टँडर्ड बद्दल बोलतोय सध्या. आपण स्टेजेस जसं-जसं पुढे जाईल त्या पद्धतीने आपण कव्हर करणार आहे. तर एक जी स्टोरी आपण ती बघणार आहे. ती एक स्टोरी त्याला वाचून दाखवायला सांगायचं. 5 ते 10 मिनिटं त्याच्याकडून गणित सॉल्व्ह करून घ्यायचं. लँग्वेजवर त्याचं फोकस पाहिजे. आता महाराष्ट्रातला मुलगा मराठी बोलता येत नाही. महाराष्ट्रातल्या मुलाला फॉर एक्झाम्पल इंग्लिश बोलता येतं. मग इंग्लिश आणि मराठीचा प्रश्न नाही आहे. ते जे फीलिंग्स आहेत, ती जी अटॅचमेंट आहे, ती जी मराठीमध्ये आहे, ती कुठल्याच लँग्वेजमध्ये नाहीये. लक्षात ठेवा. त्यानंतर इव्हनिंगला आपण काय करतो, 30 ते 45 जे आहे ते माइंड फोकससाठी एक होमवर्क त्याला द्यायचा आहे. जेणेकरून तो गेम थ्रू लर्निंग वगैरे जो पार्ट आहे, तो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे. तुम्ही एखादा क्वेशन त्याला विचारा, जेणेकरून त्याची जे ब्रेन आहे ते वेल पद्धतीने ट्रीट होतो. मोबाईल इज नॉट अ नेसेसरी थिंग. लक्षात ठेवा ऑल्वेज. आणि ह्याच्यातून मेसेज एक मिळतो, लाइक बाल शिवाजी लर्न फ्रॉम द जिजाऊ डेली स्मॉल कन्सिस्टंट फोकस विन्स. म्हणजे जसं बाल शिवाजी जिजाऊकडून शिकला, तसं तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाला घडवण्यासाठी 1 ते 4 स्टँडर्ड हे जो टाईम आहे किंवा 1 टू 5th स्टँडर्डमध्ये जे पण त्याला इनोव्हेटिव्ह गेम थ्रू लर्निंग जे म्हणतात, ज्याच्या प्रमाणे त्याची बौद्धिक जी क्षमता आहे ती वाढेल. त्या पद्धतीने त्याचं लॉजिकल स्किल जे आहे ते ह्या फेजमध्ये बिल्ड होत असतं. मग हे जी फेज आहे ती इम्पोर्टंट फेज असते. मग इथून प्रायमरी स्टुडंटमधून जेव्हा आपण मिडल स्कूलमध्ये जातो, तेव्हा शिवाजी महाराजांनी शस्त्र चालवायला शिकवलं. ते शस्त्र चालवायला शिकलं. त्या पद्धतीने त्यांनी प्रॅक्टिस केलं. तसं सगळ्यात महत्त्वाची जी जर्नी असते ते इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे किंवा सायन्समध्ये पाहिजे किंवा इन जनरल 10वी नंतर जे आपण एज्युकेशन बघतो सिस्टमला, त्याच्यामध्ये मॅथ्स आणि सायन्सचा एवढा एक इम्पोर्टंट रोल असतो, की ह्या सभोवताली जी पण गोष्ट घडते ती सायन्समुळे घडते. ह्या प्रत्येक जे जगामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर ते मॅथेमॅटिकल तुमचं स्ट्राँग पाहिजे. हे मॅथ आणि सायन्सची जी प्रॅक्टिस आहे, ते 5th आणि 9th स्टँडर्डपर्यंत जर तुम्ही केलात, तर तुमच्या मुलाला जर तसं सांगितलं आणि ते जसं त्यांनी जर ट्रेन केलं, तर जसं शिवाजी महाराजांनी शस्त्र चालवायला त्या मिडल स्कूलमध्ये शिकलं, त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्यांना पूर्ण लाईफमध्ये लागलं. तसं ह्याची स्किल आहे, जे मॅथ्स आणि सायन्स आहे, ते तुम्हाला तुमच्या मुलाला पूर्ण लाईफपर्यंत ते लागेल. म्हणजे 5th टू 9th स्टँडर्डमध्ये जे करायचंय, ते अशा पद्धतीने करायचंय जेणेकरून पूर्ण लाईफमध्ये त्याचं जे आहे ते युजफुल व्हायला पाहिजे. मग ह्याचं जे डिव्हायडेशन आहे ते 20% तुम्हाला कसं करायचंय? ठीक आहे, मुलगा जो आहे तो शाळेमध्ये असतो. ते कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे. पण सकाळचा 1 तास आणि रात्रीचा 1 तास हे त्याच्याकडून तुम्हाला करून घ्यायचंय. स्लाईडमध्ये क्लिअरली दिसतंय. 1 तास जो आहे तुम्हाला मॅथ्स आणि सायन्सवर फोकस करायचा आहे आणि लास्टला 1 तास जो कन्सेप्ट रिव्हिजन पाहिजे तुम्हाला, ते त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. जे वेपन ट्रेनिंग शिवाजी महाराजांनी शिकलं त्यावेळेस, तसंच तुम्हाला एक मॅथ आणि जे सायन्सची भीती आहे त्या मनामध्ये काढायची असेल, तर 5th टू 9th स्टँडर्डमध्ये तुमच्या मुलाला त्या पद्धतीने तुम्ही गाईड केलं पाहिजे. त्या पद्धतीने त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. प्रत्येक वेळेस फोन हे तुमचं जे आन्सर सांगतं, ते क्वेशनला आन्सर सांगतं. तुमच्या ब्रेनला जर कन्सिडर करायचं असेल, तुमच्या ब्रेनमधलं जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर स्किल डेव्हलप करायचं असेल, तर फोनला बाजूला ठेवून जेव्हा आपण एखादी गोष्ट विचार करतो, तेव्हा शिवाजी महाराजांसारखे थॉट तुमच्या मनामध्ये येतात आणि त्यांनी जशा पद्धतीने शिकले, तशा पद्धतीने तुम्हाला शिकायची संधी मिळते. त्या संधीचं सोनं करायला तुम्हाला कायम तत्पर राहायला पाहिजे. जो फोन, ChatGPT वगैरे आहे, ते सगळं बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता, तेव्हाच तुम्हाला ते कळतं, की कुठली गोष्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची आणि ती सॉल्व्ह केल्यानंतर जे तुमच्या जीवनामध्ये ध्येय तुम्हाला तुमच्यासमोर आहे, जे व्हिक्टरी तुम्हाला मिळणार आहे, ती व्हिक्टरी जी आहे ती वेगळी असेल. हे मी तुम्हाला स्पष्टपणे आज सांगतो. सर्वात महत्त्वाचं टेन्शन जे असतं, ते बोर्ड एक्झामचं असतं.
हा बोर्ड एक्झाम जो आहे तो तुमचा फर्स्ट बॅटल आहे. हे पहिलं युद्ध आहे तुमच्या जीवनामधलं, जे 1 टू 9 स्टँडर्डमध्ये युद्ध झालं नाही. ते फर्स्ट स्टँडर्ड पासून 9th स्टँडर्ड पर्यंत आल्यानंतर जे युद्ध झालं नाही, ते 10वी ला तुम्हाला एक युद्धासारखं वाटतं. समोर एखादी बोर्ड एक्झाम जी आहे ती तुमचा किल्ला आहे. त्या किल्ल्याला तुम्हाला जिंकायचं आहे. तो किल्ला जिंकायचा असेल, तर मी परत एकदा सांगतो 20% फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. 20% तुमचा अभ्यास पाहिजे. 80% तुमचा टाईम जो आहे तुमचा स्कूल त्यानंतर क्लासेस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जातात. फॅमिली असते, फ्रेंड्स असते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जातात. आणि त्याच्यामधलं फक्त 20% तुम्हाला जो टाईम मिळतो, त्या टाईममध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं, तर ते बोर्ड एक्झामचा किल्ला तुम्ही इझिली जिंकू शकता. आणि ते किल्ला जिंकल्यानंतर जी पुढची जर्नी आहे, ते अजून एक किल्ला तुमचा एक्झाम वाट बघतोय. ती 12वी बोर्ड एक्झाम वाट बघते. त्यानंतर डिप्लोमा जर तुम्ही घेतलात, तर डिप्लोमाची जी बोर्ड एक्झाम आहे, ते तुमचा अजून एक किल्ला आहे. एक किल्ला जिंकल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला 10 किल्ले जिंकताना येतो. म्हणजे 10 आयुष्याचे जे प्रत्येक स्टेजेस तुम्हाला जिंकायचे आहेत, ते प्रत्येक स्टेजेस जे आहेत ते तुम्ही ॲज अ किल्ल्याप्रमाणे जिंकू शकता. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला मॉर्निंग सेक्शनमध्ये 2 तास काढायचे आहेत, इव्हनिंग सेक्शनमध्ये 2 तास काढायचे आहेत. तर पहिल्या 2 तासामध्ये तुम्हाला वीक चॅप्टरवर फोकस करायचं आहे मॉर्निंगमध्ये. मॉर्निंग सेक्शन आणि इव्हनिंग सेक्शन बेसिकली का डिव्हाईड केलंय, की पर्टिक्युलर जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो इम्प्लिमेंट, तेव्हा सकाळचा वेळ आपल्याकडे मोकळा असतो आणि इव्हनिंगचा वेळ मोकळा असतो. जेव्हा मोकळ्या वेळामध्ये आपण एखादी गोष्ट घेतो, तेव्हा त्याच्याबद्दल प्लॅन करायला आपल्याला चान्स असतो. प्लॅन करण्याचा चान्स असल्यामुळं आपण आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याला ट्रेन करू शकतो. म्हणून 2 तास मॉर्निंगला जे वीक चॅप्टर आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि इव्हनिंगमध्ये 2 तास जे आहेत ते तुम्हाला गनिमी कावा लढवायचे आहे. तुमच्या पेपरमधले जे पण डिफिकल्ट टास्क असतील, जे फॉर एक्झाम्पल वीक टॉपिक असतील किंवा तुम्हाला काहीतरी डिस्ट्रॅक्शन होत असेल, स्टडी करताना काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, जे माइंडला स्टेबल करण्यासाठी तुम्हाला लागतं. पॅरेंट्सशी डिस्कशन करायचं आहे. पॅरेंट इव्हनिंगला फ्री असतात. पॅरेंटवर समोर तुम्हाला एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, पॅरेंट्सकडून समजून घ्यायचं आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इव्हनिंगला तुम्हाला करायच्या आहेत आणि मॉर्निंगला तुमच्या डोक्यातले जे प्लॅन आहेत ते एक्झिक्यूट करायचे आहेत. जसं शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले, ज्याच्यातले की फोर्ट्स त्यांनी जिंकले, तसं तुम्हाला चॅप्टर्स आणि जे आहेत त्याच्यामधले की पॉइंट्स लक्षात ठेवून तुम्हाला ती एक्झाम जिंकायची आहे आणि ती एक्झाम जिंकल्यानंतर एखादा किल्ला जिंकल्यासारखं तुम्हाला ऑब्व्हियसली फील होईल. ह्या इमेजमध्ये ते क्लिअरली तुम्हाला दाखवले गेले आहे. सेकंड फेज येतं कॉलेज म्हणजे 11th-12th किंवा डिप्लोमा. ह्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सचं असं माइंडसेट झालंय, की सर्टिफिकेट आणि अटेंडन्स झालं, की कॉलेज लाईफ झाली. कॉलेज लाईफ म्हणजे एन्जॉयमेंट. तसं नाहीये. कॉलेज लाईफमध्ये एन्जॉयमेंट नाहीये. कॉलेज लाईफ म्हणजे तुम्हाला लर्निंग फेज आहे. त्यामध्ये असे भरपूर साऱ्या गोष्टी घडतात, जे 1 टू 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही केले नाहीयेत. नवीन काही गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तुम्हाला एखादा रिअल प्रोजेक्ट हँडल करायचा आहे, इंटर्नशिप करायचं आहे. तुमचं जे रिझ्यूम आहे ते स्ट्राँग करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पायावर उभा राहण्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी आपल्या पायावर उभा राहून एक स्वतःचं साम्राज्य तयार केलं, तसं जर तुमच्या पायावर उभा राहून तुमच्या फॅमिलीला जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, तर कॉलेज आणि जे इंजिनिअरिंग आहे किंवा अदर कुठली डिग्री असेल, ती डिग्री फक्त एन्जॉयमेंटसाठी नाही आहे. ती डिग्री तुम्हाला काहीतरी घडवून आणण्यासाठी आहे आणि ते तुमचं स्वराज्य स्वतः स्थापित करण्यासाठी तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हनिंगचा जो स्लॉट आहे, त्या स्लॉटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यामध्ये मी फक्त डिव्हाईड करून सांगतो. एखादं एक्झाम्पल सांगतोय फक्त मी इंजिनिअरिंगसाठी स्पेसिफिकली हे लागू होतं. फर्स्ट 1 टू 2 हॉर्ससाठी तुम्हाला कोर स्किल करायचे. त्यामध्ये कोडिंग, डिझायनिंग बाकी सगळे प्रॅक्टिस येतात आणि इव्हनिंगमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट वर्क आणि इंटर्नशिपवर काम करायचं आहे. जास्त काही करायचं नाहीये. फक्त 2 तास मॉर्निंगला आणि 2 तास इव्हनिंगला ॲज पर युअर कन्व्हिनियन्स 80% काम जे आहे ते तुमचं कॉलेजमध्ये असतं. 80% तुमचं सबमिशन असतं, असाइनमेंट असतं. हे सगळ्या गोष्टीला मी समजूत सांगत आहे. फक्त मॉर्निंग आणि इव्हनिंगमधले थोडाफार टाईम तुम्हाला त्याला द्यायचा आहे. जसं शिवाजी महाराजांनी स्वतःचं एक स्ट्राँग आर्मी तयार केलं. त्या पद्धतीने मग एक स्ट्राँग कोर स्किल सेट तयार करायचं आहे. ज्याच्यावरून तुम्हाला ओळखलं जाईल, ज्याच्यावरून तुमची आयडेंटिटी होईल. त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे आणि ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहताय, त्या सोसायटीला तुमचं काही देणं लागतं. त्या सोसायटीसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि त्या व्हिक्टरी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला बिल्ड करावं लागतं. सर्टिफिकेशन आणि अटेंडन्स इज नॉट इम्पोर्टंट. युअर स्किल इज इम्पोर्टंट. जसं शिवाजी महाराजांच्या स्किलवरनं त्याला ओळखलं जातं, शिवाजी महाराजांच्या विचारावरनं त्याला ओळखलं जातं, तसं तुम्ही जर एक फॉर एक्झाम्पल स्टुडंट असाल, कॉलेजमध्ये शिकत असाल, तर त्या शिकण्यामध्ये जे तुमचा इंटरेस्ट आहे, त्या स्किलवरनं तुम्हाला ओळखलं जातं. तुमच्या नावावरून ओळखलं जात नाही. तुम्ही जे करता त्याच्यावरून ओळखलं जातं. म्हणून सांगतोय, जे तुम्हाला करायचंय ते 20% आणि जे तुमच्याकडून करून घेतलं जातं ते 80% हे सगळं व्यवस्थित तुम्ही जर मॅनेज केलात, तर तुम्ही जे पाहिजे ते तुमच्या लाईफमध्ये अचीव्ह करू शकता.
पुढे जाऊयात. जर तुम्ही प्रोफेशनलमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल म्हणजे तुमचं एक स्वतःचं करियर आहे, ज्यामध्ये प्रायव्हेट जॉब असेल किंवा एखादं ठिकाणी तुम्ही काम करत असाल, त्या ठिकाणी तुम्हाला सकाळचा जो टाईम आहे तो बिझी असतो. मग इथं 2 फोल्ड दिसतात. एक करियर फोल्ड दिसतं आणि एक फॅमिली फोल्ड दिसतं बेसिकली. फॅमिली फोल्ड जे आहे ते इव्हनिंग टाईमला आपण बघतोय आणि करियर फोल्ड जे आहे ते आपण मॉर्निंग सेक्शनमध्ये आपण बघतो. मग फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांकडून गल्लत काय होते, की ह्या दोन्हीला मॅनेज होत नाही. मग फॅमिलीला जेव्हा टाईम पाहिजे असतं, तेव्हा आपण करियर बघतोय. करियरमध्ये जेव्हा आपल्याला टाईम पाहिजे असतो, तेव्हा फॅमिलीला कॉम्प्रोमाईज करावं लागतं. तर अशा गोष्टीमध्ये काय करायचं बेसिकली, तुम्हाला जे काम करायचं करियर रिलेटेड ते एममध्ये करा. म्हणजे सकाळी मॉर्निंग उठल्यानंतर जे तुम्हाला प्रोजेक्टवर काम करायचंय किंवा जे तुम्हाला जॉबला जाऊन जे काम करायचंय, त्याची जी प्लॅनिंग आहे ती सकाळच्या सेक्शनमध्ये, मॉर्निंग सेक्शनमध्ये उठल्यानंतर तुम्हाला करायची. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायच्या म्हणजे तिथून कंपनीमधून किंवा त्या प्रायव्हेट सेक्टर जॉबमधून तुम्ही जेव्हा रिलीफ होता, जेव्हा तुम्हाला फॅमिली टाईम द्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमचं जे फोन आहे ते ऑफ करायचे. फॅमिली टाईममध्ये तुम्हाला जे आहे ती गोष्टी फॅमिलीला समजून घ्यायचे. फॅमिली टाईम इज अल्सो इम्पोर्टंट. ह्या दोन्ही गोष्टीला मॅनेज करण्यासाठी जसं शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ला जो व्यवस्थित मॅनेज केला होता, तसं तुम्हाला हे दोन्ही जे किल्ले आहेत, जे करियर आहे, करियरचा किल्ला आहे आणि फॅमिलीचा किल्ला आहे. ह्या दोन्हीला मॅनेज करणं हे तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते तुमचं परम कर्तव्य आहे. हे तुम्ही व्यवस्थित त्या पद्धतीने करायला पाहिजे. सकाळच्या सेक्शनमध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते करियरबद्दल करा आणि जे इव्हनिंगच्या सेक्शनमध्ये जे करायचं आहे ते तुमच्या फॅमिलीला जे लागतं त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. म्हणजे हे दोन्ही किल्ले ऑटोमॅटिकली तुमचा बॅलन्स होईल आणि काही जणांना भरपूर साऱ्या गोष्टी असतात, काही जणांना भरपूर असं टेन्शन असतं, की एखाद्या जॉबमध्ये फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट घडली तर ती फॅमिलीला सांगता, फॅमिलीला शेअर करा. पण त्याचं जे आहे ते जास्त टेन्शन हे तुमच्या त्या फॅमिली फोर्टमध्ये नाही पडायला पाहिजे आणि फॅमिली फोर्टचं जे टेन्शन आहे ते करियर फोर्टमध्ये नाही पडायला पाहिजे. कारण दोन्ही किल्ले वेगळे आहेत. दोन्ही किल्ल्याला तुम्हाला मॅनेज करावंच लागतं. कारण हे दोन्ही किल्ले तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी करताय. मग दोन्ही जे किल्ले आहेत ते तुम्ही व्यवस्थित मॅनेज केले पाहिजेत. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब हे एखाद्या स्टेबल किल्ल्यासारखं आहे, ज्यामध्ये स्वराज्य जसं ग्रो होत होतं शिवाजी राजांचं, त्या पद्धतीने हे ग्रो होत जातं. मग जे पण फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी हायर पोझिशनला जायचं असेल, तर तुम्ही एक्झाम प्रिपरेशन त्या पद्धतीने लर्निंग स्टेजमध्ये जे असतात ते 6 to 8 मध्ये तुम्ही काम करता. ऑफिस टाईममध्ये जे पण ज्या ठिकाणी आहे ते तुम्ही हॉनेस्ट आणि एफिशियंट वर्क तुमचं असायला पाहिजे, जसं शिवाजी महाराजांचं होतं. त्या पद्धतीनं त्याच्यानंतर जेव्हा तुमचं ऑफिस टाईम सुटतं, तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या काही हेल्थकडं आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एंटरटेनमेंट वगैरे त्या ठिकाणी तुमचं लक्ष असायला पाहिजे. मग ह्यामध्ये पण 80% जो काम आहे तुमचा तो ऑफिसमध्ये असतो. 20% जे काम आहे परत जे आहे ते ऑफिस, जे प्री ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिस आहे. म्हणजे बेसिकली सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8 जो टाईम आहे, तो तुमचा ऑफिशियल टाईम तो तुमचा पर्सनल टाईम. त्यामध्ये तुम्ही जसं पाहिजे तसं त्या पोझिशनमध्ये आणू शकता स्वतःला. तर सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी जी शिवाजी महाराजांनी वापरली होती, की महत्त्वाचे जे किल्ले आहेत त्यांनी त्या किल्ल्यावर त्यांनी फोकस केलं होतं. तसं बिझनेस जर तुमचा असेल, स्वतःचा जर तुम्ही बिझनेसमॅन असाल, तर सगळ्यात सोपं एक टेक्निक अशी आहे, की तुम्हाला 1 ते 2 असे सर्व्हिस फाइंड करायचे ज्याच्यातून तुम्हाला 80% प्रॉफिट मिळेल. मग मॉर्निंग टाईममध्ये तुम्हाला ते डील करायचंय. बिग डील जे आहे ते मॉर्निंग सेक्शनमध्ये करायचंय. बाकी जे तुमचं बिझनेस आहे ते तुमचं पूर्ण दिवस चालेल आणि त्याच्यानंतर जे 80% जे टास्क होतं लो इम्पॅक्ट टास्क जे आहे ते तुम्हाला नंतर करायचंय. तर ह्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता बिझनेस रिलेटेड. त्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट फेज ओल्ड एज पर्सन्स जे रिटायर झालेत. अशा पर्सनसाठी पण काही इम्पोर्टंट गोष्ट आहे. आता होतं काय, की बऱ्याच वेळेस काही जणांची जॉइंट फॅमिली असते. काही जणांच्या घरामध्ये आई-वडील आणि ग्रँडफादर आणि ग्रँडमदर आणि त्याची मुलं असे असतात. मग फॉर एक्झाम्पल काय होतं, की आपण जेव्हा एखादा पर्सन रिटायर होतो, तेव्हा आपण बेसिकली म्हणतो, की तुम्हाला काय समजतं? तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काही काम नाहीये. तुम्ही ही गोष्ट करा, ती गोष्ट करा. ही जी आहे, ही गोष्ट समोरच्याला लागते. मग जे पण रिटायर्ड पर्सन आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे? तर सकाळचा जो टाईम आहे, तो टाईम त्यांनी स्वतःच्या हेल्थसाठी
आणि वेलनेससाठी म्हणजे योगा, मेडिटेशनसाठी हे त्यांनी द्यायला पाहिजेत कंपल्सरी. योगा आणि मेडिटेशनसाठी हे का बरं म्हणतोय मी? कारण योगा आणि मेडिटेशनमध्ये जे तुमच्या मनामध्ये जे विचार येतात, त्या विचारावर कंट्रोल येतं. तुमचं हेल्थ चांगलं राहतं आणि तुम्हाला जे दिवसभर करायचं आहे, त्या कामामध्ये फ्रेशनेस राहतं. हे कंपल्सरी हे त्या एजच्या पर्सननी ते करायला पाहिजे आणि सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर त्यानंतर पॅरेंट जे आहे ते 1 तास हेल्थसाठी आणि 1 तास जे आहे ते फॅमिली टाईमसाठी द्यायला पाहिजे. रिटायर्ड पर्सननी फॉर एक्झाम्पल मॉर्निंगसाठी हेल्थ केलं, मेडिटेशन केलं आणि इव्हनिंगला काही तुमचे हॉबीज असतील ते तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये एक इमेज तुम्हाला दिसतोय. ह्यामध्ये हेल्थ आणि वेलनेस एक आहे. मिडल सेक्शनमध्ये फॅमिली व्हॅल्यू अँड स्टोरी टेलिंग आहे. आता बऱ्याच वेळेस जे आपल्या ग्रँडपॅरेंटकडं जे एक्सपिरियन्सचं भांडार असतं. त्या एक्सपिरियन्सच्या भांडारामध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात, जे भरपूर सारे त्यांनी पावसाळे आणि उन्हाळे झेललेले असतात. हे असं आपण ऐकतो. मग त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला कधी-कधी मोटिव्हेट करतात. कधी-कधी म्हणण्यापेक्षा सारखं मोटिव्हेट करतात, की एखादी गोष्ट कशी करायची, एखादी टास्क कशी इम्प्लिमेंट करायची किंवा त्या स्टोरीमधून आपल्याला लर्न करायला मिळतं. मग हे स्टोरी टेलिंगमधून त्यांचा टाईम जातो आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. म्हणून अशी स्टोरी तुम्ही कायम ऐकत जावा आणि त्यांच्याकडून काहीतरी लर्न करायला जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा आपल्याला आपलं जे आहे ते प्रॉब्लेम कुठल्या ना कुठल्या वेने ते सॉल्व्ह होतं. म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला आपण डायरेक्टली शेअर नाही केला, तरी पण त्यांच्या एखाद्या एक्सपिरियन्सवरून आपण ते व्यवस्थित त्याला सॉल्व्ह करू शकतो. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य फक्त सोडलं नाही, त्याची जे व्हिक्टरी होतं ते सोडलं. तसं प्रत्येक पर्सनने त्याचे व्हॅल्यूज सोडले पाहिजेत, इथिक्स सोडले पाहिजेत आणि फक्त प्रॉपर्टी नाही सोडायला पाहिजे. म्हणजे जे ओल्ड एज पर्सन आहेत, त्यांच्याकडून आपण फक्त पैसा आणि त्यानंतर घर, हे सगळ्या गोष्टी बघतोय. पण त्यांचे व्हॅल्यूज इम्पोर्टंट आहेत. त्यांच्या व्हॅल्यूजमुळे आपण आहेत. त्यांच्या व्हॅल्यूजमुळे आपण आत्ता आपल्या पायावर उभा आहे. त्यांच्या प्रत्येक त्यांचं हाताचं बोट धरून आपण जेव्हा इथपर्यंत आलोय, त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते इम्पोर्टंट आहेत. शिवाजी महाराजांनी हेच सांगतात आपल्याला, की प्रत्येक माणसाचा आदर करा, प्रत्येक स्त्रीचा आदर करा आणि ते जे शिवाजी महाराजांचे विचार आहेत, ते पूर्णपणे इम्प्लिमेंट करायची आपली सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असं मला वाटतं. हे वेगवेगळे स्टेजेस आपण बघितले आत्ता. त्याचं एक शॉर्टमध्ये रिव्हिजन म्हणू शकता तुम्ही, की 20% ॲक्शनमध्ये काय होतं, प्रायमरी स्कूलमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स फोकस करायचं आहे. त्यानंतर जेव्हा मिडल एजमध्ये असता तुम्ही, तेव्हा त्याचे फिजिकल ॲक्टिव्हिटीज, कोर स्किल्सवर फोकस करा. बोर्ड एक्झाम हे तुमचं एक बॅटल आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर एक एक स्ट्राँग पोर्टफोलिओ, रिझ्यूम बिल्ड करायचं तुम्हाला कॉलेज लाईफमध्ये आणि एक स्वतःचा जॉब आणि बिझनेस जेव्हा तुमचं होतं, तेव्हा एक तुम्ही किल्ला जिंकल्यासारखं एक स्वतःचं एक अस्तित्व जे स्वराज्य आहे ते निर्माण करण्याच्या पाठीमागे तुम्ही असता आणि लास्टला जेव्हा हे सगळं इम्प्लिमेंट होतं, तेव्हा मध्ये तुमच्यामध्ये एक लिगसी असेल, ज्यामध्ये व्हॅल्यूज आणि गाईडन्सचा एक असा सेट असेल, जे की एक परिपूर्ण असेल. म्हणजे ह्या पूर्ण जर्नीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःला कसं घडवलं, तसं आपण 10% जरी स्वतःला जर सांगितलं, की प्रत्येक स्टेजमध्ये मला अशा पद्धतीने घडवायचं स्वतःला, तर प्रत्येकामध्ये एक शिवाजी निर्माण होऊ शकतो. प्रत्येकामध्ये शिवाजींचे, महाराजांचे गुण निर्माण होऊ शकतात. हे मी ह्या पद्धतीने सांगू शकतो. तर काय करायचं सिंपल, आता आपण जेवढं पण बघितलं त्या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट लक्षात येते, की तुम्हाला फक्त 20% काम करायचं आहे, 80% आउटपुट पाहिजे. 80% काम करून 20% आउटपुट कोणाला पण नको आहे. मला पण नको आहे, तुम्हाला पण नको आहे. कारण जर 20% काम केल्यानंतर जर तुमचं 80% रिमेनिंग काम होत असेल, तर हे सगळ्यात जास्त बेनिफिशियल आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळेस मी सांगतोय, ॲज अ टीचर म्हणून मी जेव्हा सांगतोय स्टुडंटला, की फक्त 15 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटं अभ्यास करा, ते तुम्हाला लाईफटाईम लक्षात राहील, अशा पद्धतीने अभ्यास करा. पण काय करतात स्टुडंट काही जण, की काही जण पाठ करतात, काही जण लक्षात ठेवतात, काही जण क्वेशन आन्सर ChatGPT करतात. पण हे ChatGPT करणं आणि स्वतःला समजून घेणं आणि तुमच्या ब्रेनला तसं ट्रेन करण्यासाठी ChatGPT ट्रेनिंगची गरज नसते. ती तुमच्या शब्दाची गरज असते आणि तुमच्या त्या कन्सेप्टला लर्न करण्याची गरज असते, असं मला इथं स्ट्राँगली सांगू वाटतं. तर 7 डेजचा प्लॅन करायचा तुम्हाला. हा जो चार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या नोटबुकमध्ये तसं करा. फक्त 2 टास्क म्हणतोय मी. फक्त 2 टास्क सकाळी करायचे आहेत तुम्हाला आणि फक्त 2 टास्क संध्याकाळी करायचे आहेत. जे पण इम्पोर्टंट आहे त्या पद्धतीने. म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय करायचं, फॉर एक्झाम्पल आता डे 1 उद्या आहे मंडे फॉर एक्झाम्पल. तर मंडेला तुम्हाला सकाळी 2 अशी कामं करायची आहेत, जे तुमच्या रुटीनप्रमाणे तुम्ही कधी पण घ्या. तुम्ही 6:00 ला उठत असेल 6 ते 8 मध्ये घ्या
किंवा 5 ते 7 मध्ये घ्या. त्या 2 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये जसं-जसं तुम्हाला टाईम मिळेल, त्या टाईमनुसार तुम्हाला काय करायचं आहे, की ती गोष्ट जी आहे ती इम्प्लिमेंट करायची आहे. तसं संध्याकाळी एक टाईम घ्या. त्या संध्याकाळच्या टाईममध्ये तुम्हाला परत 2 गोष्टी करायच्या आहेत. 2 गोष्टी करायच्या आहेत. तुमच्या माइंडला त्रास द्यायचा नाही. तुमच्या माइंडला कुठल्याच गोष्टीचं हे बर्डन नसायला पाहिजे. कारण जे स्वराज्य निर्माण करायचे ते स्वइच्छेने होतं. जे तुम्हाला निर्माण करायचे ते पण स्वइच्छेने व्हायला पाहिजे आणि तुमच्या इच्छेशिवाय ह्या जगातली कुठलीच गोष्ट होत नाही. कारण तुम्ही तुमच्या पायावर उभा राहण्यासाठी जे पण करता, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही असे 7 दिवसाचा एक प्लॅन करा आणि हे इम्प्लिमेंट होतं 100% मी सांगतोय. तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, जे तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्टफुल आहे. तुम्ही कुठल्या पण स्टेजमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल स्टुडंट असाल, प्रोफेसर असाल किंवा किंवा गव्हर्नमेंट जॉब एम्प्लॉयी असाल किंवा रिटायर्ड पर्सन असाल. तुम्हाला जे स्वतःमध्ये करायचं आहे, जे 20% तुम्हाला जे वाटतं, की हे मला गोष्ट करायची आहे, 80% मध्ये ते पॉसिबल नाही आहे. तुमचं बिझी शेड्यूल सोडून मी सांगतोय हे. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये तुम्हाला जी गोष्टी करायची आहेत, 1 किंवा 2 गोष्ट फक्त घ्यायची आहेत. ते जर तुमचं डे 1 मध्ये झालं, तर टिक मार्क करायची समोर आणि इव्हनिंगला झालं, तर ते टिक मार्क करायचे. ह्याच्यावरून तुम्हाला एक एनालिसिस होतं, की लास्टला एक कमेंट आउट करायची तुम्हाला, "माय 20% वर्क इस डन नाऊ अँड स्टार्ट टुमॉरो मॉर्निंग लाइक प्लॅनिंग ए चॅम्पियन." जसं शिवाजी महाराजांचं प्लॅन होतं, जसं त्यांचं व्हिजन होतं, त्या व्हिजनला, त्या दूरदृष्टीला माझा सलाम आहे. त्यांच्या कर्तृत्वाला माझा सलाम आहे. कारण त्या शिवाजी महाराजांच्या विचारात एवढी शक्ती होती. त्यांनी ठरवलेलं एखादं एखादं काम असेल, त्यांनी 100% पूर्ण केले आणि आपण ही गोष्ट मला अत्यंत खटकते. आजचा युवा म्हणतो, की जे होईल ते बघितलं जाईल. आजचा युवा म्हणतो, की ChatGPT सगळं आन्सर देतं. त्या युवाने एकदा स्वतःच्या छातीवर हात देऊन एक शपथ घ्या, की हे सगळं मला येतं का? आणि जर तो म्हणला, की मला हे सगळं येतं, स्वतःच्या पायावर मी उभा केलंय, हे असं व्हायला पाहिजे. हे शिवाजी महाराजांसारखं व्हायला पाहिजे. त्यांनी जसं स्वतःचं साम्राज्य तयार केलंय, तसं व्हायला पाहिजे. तुमच्यामधली जी आग आहे, ती आगीला जागा करा. तुमच्यामधला जो माणूस आहे, त्याला माणुसकीला जागा करा आणि हीच वेळ आहे, ही जागा होण्याची. तर हे झाल्यानंतर तुमचं एक स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. स्वतःचं एक राज्य निर्माण करा. तुम्ही ज्या पण क्षेत्रात असाल त्यामध्ये प्रावीण्य मिळवा, त्यामध्ये यश मिळवा. शेवटी जाता-जाता एक स्टेटमेंट सांगतो, शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही. शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही. शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय? तर मी ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल, तिथे मला शिवाजी व्हायचंय. मी ज्या क्षेत्रात आणि प्रांतात असेल, तिथे मला शिवाजी व्हायचंय. Thank you for watching this video. Keep supporting, subscribe to this my channel. Thank you for all.